नमस्कार, मी ऋषिकारथ. शेतकरी बंधूंनो, खरीप पीक विमा 2025चे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. हा फॉर्म तुम्ही दोन पद्धतीने भरू शकता. एक म्हणजे CSC सेंटरच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजे स्वतः घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने पीक विमा फॉर्म भरायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, याची A to Z प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी पीक विम्याचा ऑनलाईन फॉर्म घरबसल्या कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तुमचं या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लागेल, तुमचं बँक पासबुक लागेल, 7/12 आणि 8 लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक पेरा लागेल. त्या पीक पेरेची PDF मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकले. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची एक प्रिंट काढून आणा. प्रिंट काढून आणल्यानंतर त्यावरती तुम्हाला तुमची बेसिक माहिती, कोणतं पीक वगैरे एकदम सोपे आहे ते तुम्हाला भरायचं आहे. चला तर या ठिकाणी आता ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं बघूयात. तर मित्रांनो, पीक विमाचं फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला यायचं आहे. प्ले स्टोअर ॲप्लिकेशन आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स. अशा प्रकारचं क्रॉप इन्शुरन्स ॲप्स तुम्हाला प्ले स्टोअरला सर्च करायचं आहे. बघा, मी या ठिकाणी सर्च करतो. क्रॉप इन्शुरन्स ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. अशा प्रकारचं ॲप्स आहे बघा, क्रॉप इन्शुरन्स. इन्स्टॉलवरती क्लिक करा. जवळपास 38 MBचं ॲप्स आहे. ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. मी ॲप्स या ठिकाणी इन्स्टॉल करतो. ॲप्सचा इंटरफेस अशा प्रकारचा आहे आणि ओपनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ वेट करा. थोड्या वेळ वेट केल्यानंतर अशा प्रकारे लॉग इन रजिस्टर, त्यावरती लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. आता मी OTP टाकून देतो आणि व्हेरीफाईड करतो. व्हेरीफाय केल्यानंतर आता सर्वप्रथम तुम्हाला किती पैसे भरावे लागतील त्याचा प्रीमियमसुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर या ठिकाणी प्रीमियम कॅल्क्युलेटर दिसते बघा, यावरती क्लिक करा. नंतर मग सीझन विचारलं आहे तर रब्बी आहे का खरीप आहे, तर आपला खरीप सध्या. नंतर इयर 2025. प्रधानमंत्री फसल विमा योजना 1 नंबरची योजना निवडा. महाराष्ट्र राज्य निवडा. डिस्ट्रिक्ट तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आणि क्रॉपवरती कोणतं पीक तुमचं या ठिकाणी आहे ते पीक तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. निवडल्यानंतर किती समजा प्रीमियमचं चेक करायचं, समजा 1 हेक्टरचं चेक करायचं आणि सर्चवरती क्लिक कर. बघा, जर तुम्हाला सोयाबीनचा 1 हेक्टरचा विमा भरायचा असेल तर 1160 रुपये पेड करावं लागतील, अशा प्रकारे दिसतं आहे. अशा प्रकारे तुम्ही बाकी पिकांचा सुद्धा चेक करू शकता की तुम्हाला किती पैसे या पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी भरावे लागतील. प्रीमियमवरती या ठिकाणी अशाच प्रकारे दुसरं पीक या ठिकाणी क्रॉप सिलेक्ट करायचं. कापूस असेल, सोयाबीन असेल, मक्का असेल, तुम्हाला ज्या पिकाचं चेक करायचं तो पीक विमा फॉर्म भरण्यासाठी PMFBY यावरती आता क्लिक करा. आता आपला फॉर्म सुरू झालेला आहे. फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म. स्टेट आपलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर सीझन विचारलं आहे. सीझनमध्ये खरीप आणि रब्बी 2 सीझन आहे. तर समजा कापूस सोयाबीन आपलं पावसाळ्यातलं सीझन, खरीप या ठिकाणी आपल्याला त्याचा विमा भरायचा आहे तर ते निवडायचं आहे. जर गहू किंवा हरभरा असेल तर रब्बी निवडा. तर आपल्या या ठिकाणी खरीपचं सीझन म्हणून खरीप. नंतर PMFBY स्कीम निवडायची आणि इयर आपलं 2025 सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर जर अकाउंटच अगोदर दिलेलं असेल तर दिसेल. तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरं जर अकाउंट द्यायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. ॲड न्यू अकाउंटवरती क्लिक करा. जसं तुम्ही ॲड न्यू अकाउंटवरती क्लिक कराल तसं तुम्ही दुसऱ्या बँकेचं पासबुकसुद्धा पीक विमा फॉर्म भरण्यासाठी देऊ शकता. IFSC कोड टाका, स्टेट, डिस्ट्रिक्ट, बँक नेम, ब्रँच नेम, अकाउंट नंबर, परत कन्फर्म अकाउंट नंबर. अकाउंट होल्डर म्हणजे स्वतःचं असेल तर इंडिव्हिज्युअल, जर तुमचं सामायिक खाते असेल दोघांना मिळून तर जॉईंट निवडा. आणि अकाउंट होल्डर किती जण आहेत, 2 आहेत की 3 आहेत ते टाकायचं. तर आपलं सिंगल इंडिव्हिज्युअल स्वतःचं एकच खातं आहे
त्यामध्ये कोणतीही व्यक्ती दुसरी नाही आहे, तर इंडिव्हिज्युअल निवडा आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही बँक अकाउंट ॲड करू शकता. तर आपल्याला हेच ठेवायचं आहे म्हणून वरती एक गोलचा आयकॉन दिसतोय, या स्टेट बँकेचा अकाउंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. फार्मर डिटेल येतील बघा ॲटोमॅटिक. जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असाल, नसेल भरला तर तुम्ही मॅन्युअली टाईप करा नेम ॲज पर पासबुक. तुमचं पासबुकवर जसं नाव आहे तसं नाव टाका. नेम ॲज पर आधार, जसं तुमचं आधार कार्डवर नाव आहे तसं टाका. खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर, रिलेटिव्ह नेम तुम्ही कोणीही देऊ शकता, वडिलाचं, आईचं, भावाचं, कोणाचंही देऊ शकता. नंतर रिलेशन टाईप सन ऑफ, वाईफ ऑफ, कशा प्रकारे तुम्हाला कोणाचं द्यायचं आहे, त्या ज्या रिलेटिव्हचं नाव दिलं आहे ते तुमचे कोण आहेत, पत्नी आहेत की पती आहेत की आई आहे, वडील आहे, काय जे असेल ते निवडायचं. जेंडर निवडा. नंतर कास्ट कॅटेगरी जी असेल ती, फार्मर कॅटेगरी बघा. आता या ठिकाणी ओनर जर स्वतःची जमीन असेल तर ओनर, शेअर कॉपर म्हणजे जर सामायिक जमीन असेल तर, आणि टेनंटमध्ये या ठिकाणी जर ही जमीन तुमच्याकडे भाडे तत्वावर असेल तर टेनंट म्हणून ऑप्शन तुम्ही या ठिकाणी निवडायचं. तर आपली स्वतःची मी ओनर पर्याय निवडतो. फार्मर टाईप स्मॉल आहे की ऑदर आहे की मार्जिनल आहे ते निवडायचं. तर आपलं स्मॉल आहे ते टाकायचं. नंतर या ठिकाणी पिनकोड दिला आहे, तो पिनकोड या ठिकाणी बघा तुमचा जो ॲड्रेस असेल तेथील पिनकोड या ठिकाणी टाकायचं आहे. जर जास्त जमीन असेल तर स्मॉल व्यतिरिक्त तुम्ही पर्याय निवडू शकता. पिनकोड टाका. स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट जो असेल तो सब डिस्ट्रिक्ट, नंतर व्हिलेज तुमचं गाव. अशा प्रकारचा हा ॲड्रेस तुम्हाला तुमचा शेतकऱ्याचा टाकायचा आहे. खाली यायचं आहे नॉमिनी डिटेल्स. जर तुम्हाला द्यायचं असेल तर कोणी तुम्ही वारस देऊ शकता, सन देऊ शकता, डॉटर देऊ शकता, केअर ऑफ, आई वडील बायको, कोणीही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नॉमिनीचं वय टाकायचं एजमध्ये आणि नॉमिनीचं रिलेशनशिप काय ते द्यायचं. नसेल तुम्हाला नॉमिनी टाकायचं तर या बॉक्सला अनटिक करा आणि बघा आपण नॉमिनी टाकणार नाही आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं. नंतर या ठिकाणी बघू शकता क्रॉप लोकेशन, तुमची जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे ते निवडायचं. महाराष्ट्र राज्य, नंतर डिस्ट्रिक्ट, नंतर तुमचा तालुका, रेव्हेन्यू सर्कल किंवा आपण त्याला महसूल मंडळ म्हणतो ते या ठिकाणी निवडायचं, कोणत्या महसूल मंडळामध्ये तुमचं गाव येतं ते. नंतर तुमचं ग्रामपंचायत निवडायची, नंतर तुमचं गाव निवडायचं आणि प्रोसीड ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. बघा मी सर्व या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरून घेतो आणि प्रोसीड पर्यायावरती क्लिक करतो. तर प्रोसीडवरती जसं तुम्ही क्लिक कराल ही क्रॉप डिटेल तुमचं जिथे जमीन असेल तेथील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायची त्या गावची आणि प्रोसीड कर. प्रोसीड केल्यानंतर बघा क्रॉप डिटेल्स, आता तुम्हाला पिकांचा तपशील ॲड करायचा. जर तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल असलं, समजा एकच पीक जर असेल, समजा तुमचं जर मिक्स पीक असेल तर मिक्स निवडा, एकच असेल तर इंडिव्हिज्युअल निवडा. मिक्स पीक समजा तुम्ही सिलेक्ट क्रॉपमध्ये सिलेक्ट करू शकता. गहू काय, मूग आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, अशा प्रकारे समजा मूग आहेत. मग रेशो समोर तुम्हाला द्यावं लागेल. बघा रेशो किती द्यायचा आहे. मग समजा तुम्ही एका एकरामध्ये 10 गुंठे जर का या ठिकाणी मूग असेल तर मग 1:4 अशा प्रकारे तुम्हाला ते रेशो द्यावा लागेल. नसेल तर डायरेक्टली मिक्स क्रॉपला डायरेक्टली काढून टाका. मिक्स क्रॉप म्हणजे काय, तर समजा तुम्ही मूग आणि उडीद एकत्र पेरला आहे त्याला म्हणायचं मिक्स क्रॉप. आणि समजा तुमचं कापूसच असेल, एका एकरामध्ये सोयाबीनच असेल त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल पीक. तर आपलं इंडिव्हिज्युअल पीक आहे, आपण एकत्र पीक नाही आहे, मिक्स क्रॉप नाही. मग इंडिव्हिज्युअलमध्ये काय तुमचं सोयाबीन आहे का काय ते पीक निवडायचं. ॲडिशनल डिटेल्समध्ये शॉविंग डेट, कोणत्या तारखेला तुमच्या पिकांची पेरणी झालेली आहे ते द्यायचं किंवा लागवड झालेली आहे ते द्यायचं. तुम्ही या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेटली डेट सिलेक्ट करा. ओनरशिप बघू शकता या ठिकाणी विचारलं आहे तुम्हाला परत. ओनरशिप तुमची स्वतःची जमीन असेल तर ओनर, भाडे तत्वावर असेल तर या ठिकाणी टेनंट आणि सामायिक असेल तर शेअर कॉपर, अशा प्रकारचे ऑप्शन. तर आपली स्वतःची आहे म्हणून मी या ठिकाणी ओनर निवडतो. सामायिक असेल तर शेअर कॉपर निवडा, भाडे तत्वावर असेल तर टेनंट निवडायचं. तर मी ओनर निवडून घेतो. सर्वे नंबर किंवा गट नंबर म्हणतो आपण त्याला, खाली तुमचा जो सर्वे नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा. नंतर तुमचा खाते क्रमांक टाकायचा जो 7/12वरती असतो तुमचा तो, आणि प्रोसीड पर्यायावरती क्लिक करायचं. बघा व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाका, 7/12वरती बघून टाकायचे. बघा शेतकऱ्याचं नाव येईल जसं तुम्ही प्रोसीड करसाल, नंतर खाता नंबर येईल, सामायिक आहे का कसं आहे खातं ते दाखवलं जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ही अपडेट दिली जाईल. आता बरोबर जर असेल तर या बॉक्सला टिक करायचं आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं. प्रोसीडवरती जसं क्लिक करसाल तुम्ही लँड टू एरिया इन्शुरन्स, तुम्हाला किती क्षेत्राचा विमा काढायचा आहे ते दिलं आहे बघा. एरिया इन हेक्टर, जर तुमचं समजा 1 एकराचा असला तर हेक्टरमध्ये 0.40 टाका.
जर तुमचा 2 एकरचा समजा विमा काढायचा असला तरी हेक्टरमध्ये 0.80 टाका या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही किती एकरचा विमा काढू शकता, जेवढी तुमच्या सातबारावर उपलब्ध आहे तेवढी. समजा आपण या ठिकाणी 17 टाकलं आणि प्रोसीड केलं आहे. फार्मर शेअरसुद्धा या ठिकाणी खाली दाखवले जाईल किती रक्कम तुम्हाला भरावी लागेल. जसं प्रोसीड करसाल खाली तुम्हाला दाखवलं जाईल तुम्ही कोणतं पीक वगैरे निवडायचं आहे. परत प्रोसीडवरती क्लिक करा. पेमेंटसाठी A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवलं जाईल. अशा प्रकारे तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता या फॉर्मची जर रिसिप्ट काढायची असेल तर परत बॅक यायचं आहे आणि माय पॉलिसी म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिला आहे बघा या ठिकाणी होम पेजला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत सीझन वगैरे महाराष्ट्र स्टेट सीझन स्कीम इयर आणि प्रोसीड करायचं. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल की तुम्ही कोणता विमा भरला आहे आणि त्याची पॉलिसीसुद्धा जनरेट झालेली. अशा पद्धतीने तुम्ही हा विमा भरू शकता. आता मी याचे पेमेंट केलेलं नाही आहे म्हणून अनपेड दाखवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.